हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। हिंदीची सक्ती करून दाखवाच, मीरा रोड मधल्या सभेतनं राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा आव्हान। आता दुकानच नव्हे तर शाळाही बंद करण्याचा इशारा। मुंबईत ये डुबे डुबे के मारेंगे, पटक पटक के मारेंगेची धमकीची भाषा करणारे भाजप खासदार निशिकांत दुबेनं राज ठाकरेंचं प्रतिआव्हान। मराठीला विरोध करणाऱ्या गालाची आणि मनसे कार्यकर्त्याच्या हाताची युती होणारच, मीरा रोड मधल्या मराठी द्वेष्ट्यांना राज ठाकरेंचा इशारा। आमदार माजले तशी जनतेची भावना झाली आहे। विधान भवनात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमधल्या राड्यावर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी। विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर कालच्या राड्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांकडून खेद व्यक्त, तर प्रकरणाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध नसल्याचं आव्हाडांचं स्पष्टीकरण। विधिमंडळात यापुढे फक्त आमदार, त्यांचे पीए आणि सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश, अभ्यागतांना नो एंट्री, विधानसभा अध्यक्षांचे आदेश। कार्यकर्त्याला अटक केल्यावर मध्यरात्री जितेंद्र आव्हाडांसाठी आंदोलन करत हाय व्होल्टेज ड्रामा, आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, चोर सोडून संन्याशाला पकडलं, विरोधकांचा हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, विधान परिषदेत एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, तर शरद पवारांनी आपल्याला ठाकरेंबद्दल बरंच काही सांगितल्याचाही दावा। जिथून 22 बारबाला पकडल्या तो बार गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा गंभीर आरोप, योगेश कदम यांचा राजीनामा घेण्याचीही मागणी। ना हनी आहे ना ट्रॅप आहे, हनी ट्रॅपच्या आरोपावरून मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण। हनी ट्रॅप प्रकरणातील हॉटेलचा काँग्रेसशी संबंध असल्याचा आरोप, तर सरकार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करते, पटोलेंचा पलटवार। नमस्कार, मी अश्विन बापट, आपण बघताय 10च्या बातमी बीपी माझावर। बुलेटिनच्या